नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे समोर। नक्की काय असणारे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, नवीन अपडेट पाहायला मिळते आणि ती खरी असते। त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता या तारखेला मिळणार, आली तारीख समोर। काय आहे महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेत आहोत। तत्पूर्वी पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये जो अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं आहे की मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकणार आहे, परंतु काही कारणास्तव मला कालचा जो दिवस होता अपडेट करायला वेळ भेटला नाही, त्यामुळे मी तो व्हिडिओ आज अपलोड करत आहे। तर पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो बहिणी गेल्या दिवसांपासून म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलमध्ये सतत मेसेज तपासतात किंवा याला त्याला विचारतात किंवा बातम्या पाहतात, सोशल मीडियावरती पाहतात की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता नेमका कधी येणार, त्याची तारीख आली की नाही, जी प्रसिद्ध झाला की नाही, नक्की शासनाचा जो निर्णय आहे तो काय आहे, KYCची तारीख देखील वाढवली आहे, परंतु जे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो देखील अजून अकाउंटवरती आलेला नाही। नक्की काय आहे महत्त्वाचा जो मामला तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। पैसे जमा झाले असा एक SMS येईल आणि या आशेने लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत। या ठिकाणी ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते वेळेवर आले, पण नोव्हेंबर महिना सुरू होऊन गेला किंवा आता जर पाहायला गेला तर डिसेंबर महिना देखील आता सुरू झाला आहे, परंतु एकही रुपया लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजूनही पाहायला मिळाला नाही। त्यामुळे गावाकडच्या सगळ्या बस स्टॉपवर, किराणा दुकानात, अंगणवाडीजवळ जिथे पाहावे तिथे लाडकी बहीण योजनेची जी चर्चा आहे ती चर्चा चालू आहे की 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो केव्हा येणार, कधी येणार, खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा मोठा दिलासाचा जो लाभ मिळत आहे। घरातील किराणा असेल, मुलांचे खर्च असेल, छोट्या छोट्या गरजा असतील, त्या पैशातून 1500 रुपयाच्या हप्त्यातून थोड्या थोड्या त्या भागवत आहेत। त्यामुळे एक महिना जरी हप्ता उशिरा झाला तरी घरात मोठ्या प्रमाणात ताण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, महिलांची मानसिकता पाहायला मिळते। म्हणून अनेक लाडक्या बहिणी आहेत त्या विचार करत आहेत की लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार। पहा, संपूर्ण महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी अपडेट पाहत आहोत। व्हिडिओला लाईक करून टाका, आम्हाला देखील महत्त्वाचं असतं लाईक, कारण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला आवडतं का नाही त्या लाईकनुसार आम्हाला कळत असतं। चला पुढे पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात एकच आवाज उठताना आपल्याला पाहायला मिळतो, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, कधी येणार। शासनाकडून अजून देखील स्पष्ट जी घोषणा आहे, GR असेल किंवा सोशल मीडियावरती कोणतीही पोस्ट आपल्याला अजून देखील पाहायला मिळाली नाही, तरी सूत्रांमधून असा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे येत्या काही आठवड्यातच जमा होऊ शकतो, आठवड्यातच जमा होऊ शकतं असा अंदाज देखील अजून या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी पैसा जमा करण्याचा विचार सुरू असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे महिलांची नजर आता बँक खात्याकडे मोठ्या प्रमाणात लागून राहिली आहे की पैसे केव्हा येणार। जोरजोरात आपली चर्चा आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु आता 2 हप्ते काय एक हप्तासुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी आता चिंतेत पाहायला मिळत आहेत। त्यामुळे यावेळीही निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीचा माहोल लक्षात घेता सरकार महिलांना दुहेरी लाभ देईल का असा मोठा प्रश्न मनात निर्माण झाला आहे किंवा घर करून बसलेला आहे। म्हणजेच एकत्र 2 हप्ते मिळतील का असं देखील अंदाज आहे तज्ज्ञांचा की नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीपूर्वी आणि डिसेंबरचा हप्ता शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो, पण अधिकृत घोषणा ही कोणतीही आलेली नाही, हा देखील समब्रच आहे। खूप महत्त्वाचे अपडेट आहे।
दरम्यान जर पाहायला गेलं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे, त्यामध्ये KYC आता अनिवार्य देखील केलेलं आहे आणि शासनाने स्पष्ट केलं आहे की 31 डिसेंबर KYC पूर्ण केले नाही तर तुम्हाला पुढील जो महिन्याचा हप्ता आहे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार नाही, तो हप्ता थांबू शकतो. त्यामुळे KYC करणे अनिवार्य आहे. 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्या. तुम्ही जर KYC केले नसेल, KYC कशा पद्धतीने करायचा, काय काय अडचणी येऊ शकतात, संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केलेला, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. अजून लाखो महिलांची KYC बाकी आहे. पहा, खूप महत्त्वाचा हा निर्णय आहे. KYC लवकरात लवकर करून घ्या. आणि हेच कारण देते की सरकार मुदत वाढव दिली आहे. ग्रामीण भागात अनेक महिलांना KYC म्हणजे काय, कुठे करायचं आणि काय काय कागदपत्र लागतात यांचा त्यांना माहिती नाही. त्यासाठी सरकारने देखील यामध्ये जो वेळ आहे, कालावधी आहे तो वाढवलेला आहे. नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार यावर संपूर्ण राज्यभरात उत्सुकतेचा शिखरबंद आला आहे. शासनाकडून घोषणा झाली की लाखो महिलांच्या चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणात खुलासा आनंद पाहायला मिळतो, परंतु अजून देखील अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. आता फक्त एका मेसेजची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, ती म्हणजे 1500 रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट. या ओळखीची वाट पाहत आहेत आणि आता शांत थांबलेल्या आहेत. पहा, अपडेट कसे वाटले कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही KYC लवकरात लवकर करून घ्या. केली नसेल, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने करायचं. आणि अजून देखील डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. वंदे मातरम.